सर्वसामान्य महिला असो की सेलिब्रिटी, प्रत्येकाची स्वतंत्र ओळख असते आणि ती जपली जावी अशी त्यांची अपेक्षाही असते। हा मुद्दा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे नावावरून राज्यसभेत उडत असलेले खटके। पूर्ण नाव घेतल्यावरून खासदार जया बच्चन आणि सभापती जगदीप धनखड यांच्यामध्ये पुन्हा एकदा खडाजंगी झाली। पाहूयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। राज्यसभेमध्ये समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन आणि सभापती जगदीप धनखड यांच्यात अशी शाब्दिक चकमक उडाली। निमित्त ठरलं ते धनखड यांनी जया अमिताभ बच्चन म्हटल्याचं। जया बच्चन यांचं नाव घेताना धनखडांनी बिग बींचंही नाव घेतलं आणि भडका उडाला। धनखडांचा टोन पसंत नसल्याचं सांगत जया बच्चन संतापल्या। जया अमिताभ बच्चन इज द लास्ट स्पीकर ऑन दिस पॉइंट, प्लीज मैम। और सर मुझे माफ करिएगा मगर आपका टोन जो है इज नॉट एक्सेप्ट। वी आर कलीग्स सर, यू मे बी सिटिंग ऑन द चेयर। जया बच्चन यांच्या रुद्रावतारानंतर धनखडही भडकले आणि सभापतींची ही प्रतिष्ठा असते अशा शब्दात त्यांनी जया बच्चन यांची खरडपट्टी काढली। जया जी, टेक योर सीट। जया जी, you have earned a great reputation. You have earned a great reputation. You know, an actor is subject to the director. You have not seen what I see from here. Every day, I don't want to repeat. I don't want schooling. I am a person who has gone out of the way. And you say, my tone? No, she's giving to you. No, you don't have floor now. No, enough of it. You may be anybody. You may be a celebrity. You have to understand the decorum. No, nothing doing, nothing. हा वाद इतका वाढला की विरोधी पक्षाचे खासदारही आक्रमक झाले। सभापतींनी जया बच्चन यांना वाईट वागणूक दिल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला। आदरणीय जया जी जो वरिष्ठतम सदस्य हैं हम लोगों की, वो कह रही थी और जो कुछ उन्होंने कहा है पूरा विपक्ष उसके साथ खड़ा हुआ है, हम सब साथ खड़े हुए हैं। आता विरोधक धनखड यांच्या विरोधात कलम 67 नुसार महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहे। उपराष्ट्रपतींना हटवण्यासाठी राज्यसभेत बहुमतानं प्रस्ताव मंजूर व्हावा लागतो। त्यानंतर लोकसभेतही त्यावर मंजुरीची मोहर उमटवावी लागते। त्यासाठी आधी 14 दिवसांची नोटीस द्यावी लागते। याआधीही पूर्ण नाव घेण्यावरून धनखड आणि जया बच्चन यांच्यात खटका उडाला होता। जया बच्चन यांच्या आक्षेपाला उत्तर देताना धनखड यांनी संसदेतल्या कागदपत्रात जया अमिताभ बच्चन अशीच नोंद असल्याची आठवण करून दिली होती। राज्यसभेतल्या खडाजंगीचा मुद्दा केवळ सभापतींच्या टोन पुरता मर्यादित आहे की वडील किंवा पतीशिवाय असलेल्या महिलांच्या स्वतंत्र ओळखीचा, हा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।